श्रीहरी प्रेरणया श्रीहरी प्रीत्यर्थम. श्रोते हो नमस्कार. श्री पूर्णप्रज्ञ दर्शन या डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 44व्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले स्वागत करीत आहे. श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. आजचा पहिला मुद्दा आहे गीता तात्पर्य निर्णयाची रचना. मागे आपण पाहिले की गीता भाष्यात आरंभीच्या श्लोकात श्री वेदव्यासांच्या आदेशानुसार शक्तितः या शब्दाऐवजी लेशतः असा शब्दप्रयोग श्री वेदव्यासांनी सुचविला होता. असा शब्दप्रयोग केल्याने त्यांच्या शिष्यवर्गास अतिशय आनंद झाला. परंतु केवळ औपचारिकता म्हणून लेशतः हा शब्द बदल केला गेला असेल अशी काही जणांची समजूत होण्याची शक्यता आहे. शिष्य भगवद्गीतेविषयी अधिक ज्ञान आत्मसात करण्यास उत्सुक होते. म्हणूनच सर्व शिष्यांच्या आग्रहास मान देऊन मध्वाचार्यांनी भगवद्गीतेवर आणखीन एक साहित्यकृतीची रचना केली. गीता तात्पर्य निर्णय नामक त्यांच्या या कृतीत गीतेबद्दलची अनेक विवरणे नव्याने उजेडात आली. नवनवीन प्रमाण देऊन भगवद्गीता बहुअर्थगर्भित असल्याचे विविध तपशिलासहित त्यांनी स्पष्ट केले. गीतेवर या प्रकारे 2दा व्याख्यान लिहिणारे ते एकमात्र वेदांत भाष्यकार आहेत. हे त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करते. भगवंताच्या श्रीकृष्ण रूपाने गीतोपदेश दिला आणि भगवंताच्या वेदव्यास रूपाने त्या गीतेचा ग्रंथरूपातून प्रसार केला. या 2 भगवद रूपांच्या पार्श्वभूमीवर 2 व्याख्यानकृती देऊन श्रीमध्वांनी त्या रूपांना योग्य न्याय बहाल केला. ही गोष्टही त्यांची थोरवी अधोरेखित करते. पुढील मुद्दा आहे विश्वगुरूंची काशी यात्रा, म्हणजेच गुरु मध्वाचार्यांची काशी यात्रा. चातुर्मासाच्या समाप्तीनंतर त्यांचा प्रवास काशीच्या दिशेने पुढे सुरू झाला. भरतखंडातील काशी क्षेत्र हे परमपावन क्षेत्रापैकी एक होय. या क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे गंगा उत्तरवाहिनी होऊन वाहते. म्हणूनच वेदकालापासून या क्षेत्राला महत्त्वपूर्ण स्थान आहे. सकल इतिहास पुराणांतर्गत काशीचे वर्णन एक पुण्यक्षेत्र म्हणून केलेले आहे आणि त्याचबरोबर येथील राजांमुळेही ते क्षेत्र प्रसिद्ध पावले आहे. अनेक प्राचीन कथांमध्ये सामान्यपणे राजांचे वर्णन काशी राजा असण्याचे उल्लेख सापडतात. महाभारतात भारती देवी ही काशी राजपुत्री काळी नामक या नावाने अवतरली असा उल्लेख सापडतो. तेव्हा काळीच्या स्वयंवरासाठी तत्कालीन सर्व राजे महाराजे आले होते. तेथे काळी देवीच्या स्वयंवर मंडपामध्ये श्री भीमसेनास काळी देवीने वरले होते आणि त्या योगे त्यांनी आपण भीमपत्नी असल्याचे जगाला दाखवून दिले होते. ही गोष्ट सहन न होता जरासंधासारख्या राजाने पुकारलेल्या युद्धात भीमसेन उतरला होता. तत्पूर्वी झालेल्या वादात भीमसेनाने विलक्षण पद्धतीने श्रीहरीचे सर्वोत्तमत्व सिद्ध केले होते. त्यानंतर युद्धाला वाचा फुटली आणि भीमसेनाने अभूतपूर्व विजय त्यात मिळविला. जरासंधास पराभव चाखण्यास लावून त्याला आपल्या दोन्ही हातांनी उचलून गंगा नदीत फेकून देताना भीमसेनाने
अगाध शक्ती सामर्थ्यही दर्शविले होते. दुर्योधनादी साऱ्यांनी तर तेथून पळच काढला आणि स्वतःचे प्राण वाचवले. काशीच्या राज्यकर्त्यांप्रमाणेच काशी पंडितांचीही प्रसिद्धी आहे. राजकीय क्षेत्रासाठीच नव्हे तर विद्वत क्षेत्रातही काशीचा इतिहास उल्लेखनीय आहे. आज काशीला पूर्वीप्रमाणे राजकीय महत्त्व नसले तरी विद्वत क्षेत्रात आजही राजमान्यता आहे. अशा काशी क्षेत्रात त्यांचे पदार्पण झाले. भीमसेन रूपाने त्यांनी ज्या क्षेत्री आपले अद्भुत असे कौशल्य दर्शविले होते तेथे आता श्रीमध्व रूपानेही आपले कौशल्य दर्शविण्यासाठी ते जणू येथे आले होते. तेव्हा त्यांनी जरासंधावर विजय मिळविला होता, तर आजचा विजय त्याच जरासंधाचे प्रतिरूप असणाऱ्या मिथ्या ज्ञानावर होता. पुढील मुद्दा आहे गुरूंकडून शिष्य पराभूत. एकदा एक विचित्र प्रसंग घडून गेला. या बद्रीच्या द्वितीय यात्रेच्या वेळी आचार्यांचे वय साधारण 50चे होते. साधारण जनतेच्या बाबतीत हा तारुण्याचा उत्तर काळ. साहजिकच त्यांचा शिष्यवृंद भर तारुण्यातील होता. पदयात्रा करून तीर्थाटन करण्याच्या त्या दिवसात सुरक्षित यात्रा जणू गगनकुसुम म्हणजेच अशक्यप्राय होते. कदाचित त्यांच्या गटामध्ये वयस्कर असे केवळ श्रीमध्वच होते आणि त्यांच्यानंतर बहुतेक श्री सत्यतीर्थ असतील. श्रीमध्वांबरोबर बद्री यात्रेच्या दोन्ही खेपेला श्री सत्यतीर्थ सोबत असण्याची त्यांची कीर्ती होती. त्यामुळे शिष्यवर्गातील बहुतेक शिष्यांना आपल्या तारुण्याचा अहंकार वाटण्यास अवकाश होता. तारुण्यामुळे आपण आपल्या गुरूंपेक्षा अधिक शारीरिक सामर्थ्य बाळगतो हा विचार त्यांच्या बोलण्यातून म्हणजे शिष्यांच्या बोलण्या चालण्यातून डोकावून गेला. पूर्णप्रज्ञ श्री मध्वांना त्यांचे मनोगत कळल्याशिवाय राहिले नाही. त्यांनी त्या साऱ्यांना आपल्याजवळ बोलावले. तोपर्यंत त्या शिष्यांनाही आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचल्याची जाणीव होऊन त्यांच्या मनात आता धडकी भरली होती. पुढील प्रसंगाने त्यास पुष्टी मिळाली. याचा अर्थ आपल्या मनातील भावनाही श्रीमध्वांना समजल्याशिवाय राहत नाहीत. श्रीमध्व म्हणाले, आपण सारे तरुण आहात. मी आपल्यापेक्षा खूप वयस्कर आहे. या दोन्ही बाबी खऱ्या आहेत. परंतु वयानुसार माझी शक्ती क्षीण झालेली आहे हा तुमच्या मनातील विचार मात्र बरोबर नाही. तुम्ही साऱ्या तरुणांनी एकत्रित व्हा. तुमची साऱ्यांची एकत्रित शक्तीही माझ्या शक्तीच्या बरोबरीची नाही याचे मी आत्ताच तुम्हास प्रत्यंतर आणून देतो. त्यांच्या या उक्तीमध्ये अहंकार नव्हता. आपल्या स्वरूप सामर्थ्याची झलक दाखवून आपल्या शिष्यातील अहंकार नाहीसा करण्याची कळकळ मात्र श्रीमध्वांमध्ये होती. ते म्हणाले, तुम्ही सारेजण एकत्रितपणे माझ्यावरती झडप टाका. मी गुरुस्थानी आहे असा विचार करून किंचितही संकोच बाळगू नका. तुमच्या पूर्ण शक्तीनिशी माझ्याशी भिडा. तुमच्या या वागण्याने माझा अपमान होईल हा विचारसुद्धा मनात आणू नका. तुम्ही पूर्ण शक्तिप्रयोग माझ्याशी भिडताना केला नाही तरच माझा अपमान केल्यासारखे होईल. शिष्यांना यामुळे खूपच दुःख झाले. आपल्या मनातील गैरसमजामुळेच हे घडले हे त्याचे एक कारण होते. आणि दुसरे कारण म्हणजे अशा पूज्य व्यक्तींच्या विरोधात लढण्याचा प्रसंग आला होता. अविवेकी मनाला अशीच फळे मिळतात. अनर्थकारी प्रसंग ओढवून घेण्याची सुरुवात येथूनच होते. गुरूंचा आदेश पाळल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. शिष्यवृत्तीत गुरूंची आज्ञा शिरोधार्य मानण्यासारखे दुसरे श्रेष्ठ व्रत नाही.
मनाची संमती नसली तरी आदेशाचे पालन करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. 10-20 जणांचा बलाढ्य गट आचार्यांवर तुटून पडला. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर बाल्हिक राजा भीमसेनावर तुटून पडला होता. त्या प्रसंगाचे स्मरण या ठिकाणी होते. बाल्हिक राजाने शतघ्नी नामक आयुधाचा प्रयोग केला होता. येथे शिष्यांनी आपले शतप्रयत्न पणाला लावले होते. काय आश्चर्य! त्या साऱ्यांना केवळ आपण सारे मिळून गुरूंच्या अंगावर तुटून पडल्याचे मात्र आठवत होते आणि त्यानंतर आठवले ते श्री मध्वांच्या माराने धाडकन ते सारे जमिनीवर कोसळले होते. गुरूंनी त्यांना केवळ जमिनीवर तसे पाडले नव्हते, तर त्यांचा हात अजूनही त्या साऱ्यांवर होता आणि गुरु म्हणाले, तुमच्यात सामर्थ्य असेल तर माझा हात बाजूला करून उठून उभे राहा. मंदहास्य पसरलेल्या मुखातून आलेली ती वाणी, तुमच्या मंदबुद्धीला आमचे सामर्थ्य जाणवलेच नाही, अशा आशयाची छटाही त्यांना त्यात दिसली. शिष्यांना तर जणू मेरू पर्वताचा भार आपल्यावर कोसळल्यासारखे वाटत होते. आपल्या सर्व अवयवांचा चुराडा झाल्यागत त्यांना वेदना झाल्या. पूज्य आचार्य, आम्ही नाही हो आपल्या शक्तीशी बरोबरी करू शकत. आता आमचे दुःख वर्णनातीत आहे. आपण जर आपला हात आमच्यावरून काढून घेतला नाही तर आमचे मरण निश्चित आहे. कृपया आम्हाला क्षमा करा. श्रीमध्वांनी आपला हात काढता क्षणी ते सारे उठले. त्यांच्यातील उफाळून आलेल्या अहंकाराने पार तळ गाठला होता. प्रगतीपथ त्यांच्या दृष्टिक्षेपात होते. तेथेही बाल्हिक राजाला भीमाच्या प्रहाराने सद्गतीच लाभली नव्हती का? ज्ञानक्षेत्रात गुरुकडून सहजरित्या शिष्य पराभूतच असतात, परंतु दैहिक शक्तीत शिष्यच वरचढ ठरतात. शिष्टाचाराचे पालन आणि शास्त्रविधीनुसार त्याचा प्रयोग कुणी करीत नाही, परंतु वामाचारात या विरुद्ध घडते. तेथे गुरुच शिष्यांकडून पराभूत होतात, सामान्यपणे अंतही पावतात. प्रारंभी शिष्यत्वाचे सोंग घेऊन येऊन विद्या प्राप्त करून घेताच त्याचा प्रयोग गुरूंवरच करून त्यांचा नाश करण्याची भस्मासुरी वृत्ती त्यांच्यात असते. श्रीमध्वांची थोरवी अशी की सर्वचरित्या सदा सर्व काळी सकल बाबतीत सर्व शिष्यांपेक्षा श्रीमध्वच श्रेष्ठ ठरतात. ज्ञानसंदेश देऊन आपल्या गुरूंनाही गुरु होऊन शिष्यांनाही भक्ती संदेश देऊन सदैव गुरुस्थानी आहेत. म्हणूनच ते जगद्गुरु ठरतात, विश्वगुरु ठरतात. या प्रसंगामुळे श्रीमध्वांच्या दैहिक संपत्तीचा परिचय होतो. साक्षात रुजूमूर्ती असणारा त्यांचा देह अन्य सामान्य देहाप्रमाणे नव्हे. त्यांचाही सत्व रज तम या तिन्ही गुणमिश्रित प्राकृतिक देह असून सुद्धा त्यांच्या प्रमाणात मात्र खूप फरक आहे. प्राण्यांच्या देहापेक्षा मनुष्य देहात सत्वगुणाचे प्रमाण अधिक असते. वर्णक्रमानुसारही पुन्हा सत्वगुण रजोतमोगुण प्रमाण बदलते. ऋषीमुनींमध्ये सत्वगुणांचे प्रमाण खूपच अधिक असते. देवतांमध्ये त्याहून अधिक. अन्य इतरांच्या देहांपेक्षा ऋजुगणांच्या देहात सत्वाधिक्य असते. ब्रह्मदेवांचा देह तर केवळ सत्वगुणांचाच असतो. ऋजुगणांच्या अवतारातही त्यांच्या देहातील सत्वगुणांचे प्रमाण रुद्रादी अन्यांपेक्षा अधिक प्रमाणात असते. लोखंडाच्या तुलनेत सोन्याचे स्थान असण्याप्रमाणे. म्हणूनच त्यांच्या देहाला रोगराई जरादी दोषांची बाधा होत नाही. रामायणातील हनुमंत चिरंजीवी, महाभारतातील नारायणास्त्र, ब्रह्मशिरोस्त्र ही भीमाच्या केसालाही धक्का लावू शकले नाहीत.
त्याचे शरीर वज्र शरीर होते. भारती देवींचा अवतार असणाऱ्या द्रौपदीचे शरीरही त्याच प्रकारचे. प्राकृत श्रीमध्वदेहही त्यास अपवाद नव्हे. दिनमानाचे गणित त्यास वयोमानानुसार लागू पडले तरी त्याचा परिणाम देहावर नगण्यवत अत्यल्प. या पार्श्वभूमीवर श्रीमध्वांचे मध्यवयीन देहसौष्ठवही तारुण्याने परिपूर्ण राहिले. त्यांच्या शिशुवयातही ते परिपूर्ण होतेच आणि वयोमानपरत्वे वाढले हे परमसत्य. याविषयी अज्ञ असल्यामुळेच शिष्य त्या प्रकारे पराभूत झाले होते. आज आपण येथेच थांबणार आहोत. पुढील ग्रंथ क्रमशः पुढे पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. श्री भारती रमण मुख्य प्रणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.